येस सर. रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या या एका महत्त्वपूर्ण वर्कशॉपसाठी उपस्थित असणारे वायशी कॉलेजचे प्राचार्य, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव साहेब, त्याचबरोबर या वर्कशॉपसाठी उपस्थित असणारे वेगवेगळ्या महाविद्यालयाचे कोऑर्डिनेटर्स. आत्ताच आपण आदरणीय डॉक्टर बी टी जाधव साहेब यांनी आपल्याला केलेले मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेचं बिहोक आणि स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या अनुषंगाने असणारं धोरण, त्याबाबत आजपर्यंत आपण जे घेतलेले इनिशिएटिव्ह आहेत, त्याचबरोबर आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपण करत आहोत, या सर्व प्रयत्नांच्या विषयीची माहिती आताच आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. माझ्याकडे जी महत्वाची जबाबदारी आज या ठिकाणी जी आहे, म्हणजे या UGCच्या NSQF स्कीमच्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारचे बिहोक प्रोग्राम किंवा एमओक प्रोग्राम किंवा या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे जे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स आपण घेऊ इच्छित आहात, त्या संदर्भातील काही महत्वाच्या गाईडलाईन्स व त्याचबरोबर ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे, या प्रोसेस बद्दलची माहिती मी आपणास त्या ठिकाणी देणार आहे. अर्थातच प्रिन्सिपल डॉक्टर बी टी जाधव सरांनी या कोर्सच्या अनुषंगाने आवश्यक असणारी जी माहिती आहे, त्यामधील काही गाईडलाईनचा जो भाग आहे, तो आत्ताच त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सरांनी त्याची माहिती दिलेलीच आहे. त्याचबरोबर UGCच्या गाईडलाईन देखील कदाचित आपण वाचलेल्या असतील. या सर्व गाईडलाईन जर आपण पाहिल्या तर आपल्या सर्वांच्या एक बाब महत्वाची लक्षात येईल की UGCने या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या अनुषंगाने किंवा ज्याला आपण NSQF कोर्सेस असं आपण म्हणतो, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, या योजनेच्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम ऑफर केले जात आहेत, त्यासाठी फंडिंगची अरेंजमेंट केली जात आहे. तर यासाठीचे जे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स सातत्याने बदललेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. जेव्हा सुरुवातीला 12व्या योजनेमध्ये या स्कीमच्या अनुषंगाने ज्या काही गाईडलाईन्स आल्या, त्या गाईडलाईन्स असतील, 2018 मध्ये जारी केलेल्या गाईडलाईन्स असतील आणि 2020 मध्ये जारी केलेल्या गाईडलाईन्स असतील, तर यामध्ये खूप मोठा बदल हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर मी सर्व कोऑर्डिनेटर्सना विनंती करेन की आपण या लेक्चरच्या माध्यमातून तर आपण गाईडलाईन्स आणि सर्व प्रोसिजर बद्दल माहिती घेणारच आहोत, परंतु त्याही पेक्षा की आपण त्या ठिकाणी UGCच्या स्किल डेव्हलपमेंटच्या वेबसाईटला की आपण या अद्ययावत गाईडलाईन ज्या आहेत की त्या गाईडलाईनची आपण जरूर त्या ठिकाणी माहिती घ्यावी. वारंवार यामध्ये सतत बदल होत जात असतात, या बदलाची आपण माहिती घ्यावी आणि पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी करावी, अशी मी सर्वप्रथम विनंती करेन. आता या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांच्या समोर एक महत्वाचा प्रश्न असा उभा राहतो, आणि तो म्हणजे आज अखेर वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीज असतील, सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतील की यामधून विविध प्रकारचे डिग्री प्रोग्राम, मग त्यामध्ये UG प्रोग्राम असतील, PG प्रोग्राम असतील, डिप्लोमा प्रोग्राम असतील, PG डिप्लोमा असतील, सर्टिफिकेट कोर्सेस असतील, हे चालवले जात असताना की बिहोक किंवा NSQFच्या माध्यमातून असे काही नवीन डिग्री प्रोग्राम लॉन्च करण्याची आवश्यकता नेमकी का निर्माण झाली. तर यामध्ये सर्वप्रथम आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलने यासाठी जो काही स्किल गॅप रिपोर्ट तयार केला की ज्यामध्ये या देशातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीचा समावेश होता, या इंडस्ट्रीला आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि प्रत्यक्षात लेबर मार्केटमध्ये उपलब्ध असणारं मनुष्यबळ, याच्यामध्ये असणारी जी काही गॅप आहे ती गॅप आयडेंटिफाय करण्याच्या संदर्भात आणि नेमक्या ट्रेनिंगच्या रिक्वायरमेंट समजून घेण्याच्या संदर्भात जो स्किल गॅप रिपोर्ट तयार केला की त्यामध्ये अशा काही बाबी निदर्शनास आल्या की इंडस्ट्रीला जो काही त्या ठिकाणी जॉब रेडी ह्युमन रिसोर्स पाहिजे तो त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. जे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा अकॅडमिक ऑर्गनायझेशन जे आहेत, इन्स्टिट्यूट्स जे आहेत, त्या इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ट्रेनिंग देत नाहीयेत. या काही बाबी या स्किल गॅप रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी लक्षात आल्या. अर्थात हा स्किल गॅप रिपोर्ट जो आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी कंडक्ट केला जातो. दरवर्षी स्टेट वाईज वेगवेगळ्या सेक्टर वाईज त्याचे रिपोर्ट्स हे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरती पब्लिश केले जात असतात. आपण जरूर त्याचा त्या ठिकाणी रिव्ह्यू घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ह्या रिव्ह्यू त्यासाठी आपल्याला घ्यावा लागतो, जर आपण एखाद्या सेक्टरशी संबंधित बिहो किंवा एमओ प्रोग्राम आपण सुरू करणार असाल किंवा एखादा डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा आपण सुरू करणार असाल,
तर नेमका कोणत्या सेक्टरमध्ये स्किल गॅप मोठ्या प्रमाणात आहे ती आपण आयडेंटिफाय केली पाहिजे. भविष्य कालावधीमध्ये येत्या 5 ते 10 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची जास्त रिक्वायरमेंट या देशामध्ये असणार आहे याचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपण कोणता बिहूक किंवा यमहूक प्रोग्राम सुरू करावयाचा याविषयीचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. ते थोडक्यात आपल्याला जर सांगायचं झालं तर ज्या काही कन्व्हेन्शनल किंवा ज्या ट्रॅडिशनल डिग्री प्रोग्राम्स आहेत त्याच्यामधले काही शॉर्टफॉल्स असतील किंवा इंडस्ट्रीच्या काही रिक्वायरमेंट्स असतील याच्यामध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून NSQF चे हे नवनवीन प्रोग्राम्स त्या ठिकाणी सुरू केल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. अर्थात हे प्रोग्राम सुरू करत असताना NSQF नी जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत की ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यामध्ये मगाशी साहेबांनी उल्लेख केला की लेवल 4, लेवल 5, लेवल 10 पर्यंत अशा वेगवेगळ्या लेवल्स केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा, बिहोक डिग्री प्रोग्राम, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, यमहोक डिग्री आणि रिसर्च लेवलमध्ये MPhil आणि PhD ह्या सगळ्या वेगवेगळ्या लेवल्स त्या ठिकाणी डिफाईन केलेल्या आहेत. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क लेवल 4, 5, 7, 6, 8 अशा वेगवेगळ्या लेवल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर या लेवलचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर साधा आणि सरळ अर्थ त्याचा असा आहे की एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये जो काही एंट्री लेवलचा किंवा जो लोअर केडर मधला जो काही एम्प्लॉई आहे किंवा वर्कर जो आहे त्याच्यासाठी जे आवश्यक असणारे जे स्किल्स आहेत तो स्किल्स प्रोव्हाइड करणारा कोर्स म्हणजे NSQF लेवल 4 आणि त्या पर्टिक्युलर इंडस्ट्री मधला टॉप मॅनेजमेंट करिता, ऍडमिनिस्ट्रेशन करिता जे काही स्किल्स रिक्वायर्ड असतात त्यासाठी जो कोर्स त्या ठिकाणी दिला जाणार आहे तो म्हणजे NSQF लेवल 10. ते ही साधारणपणे आयडिया जर आपल्या डोक्यात आली तर आपण एका पर्टिक्युलर सेक्टरशी किंवा इंडस्ट्रीशी संबंधित असणारा जो काही कोर्स आहे तो आपण प्रॉपरली त्या ठिकाणी डिझाईन करू शकतो. तर याच्यामध्ये एक हायरार्की त्या ठिकाणी ठेवलेली आहे. लेवल 4 पेक्षा लेवल 5 चा जो काही कोर्स असेल तो त्या ठिकाणी ऍडव्हान्स टेक्निक्स आणि स्किल्स देणारा असेल. लेवल 6 चा जो कोर्स असेल तो 5 पेक्षा ऍडव्हान्स ट्रेनिंग देणारा असेल. या पद्धतीनं एक हायरार्किल सिस्टम जी त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये असते त्या सिस्टमचा विचार करून या NSQFच्या लेवल त्या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी 6 महिन्याचा म्हणजे सर्वसाधारणपणे 1 सेमिस्टरचा असेल आणि त्यासाठी क्रेडिट जे अलॉट करण्यात आलेले आहेत ते 30 क्रेडिट्स आहेत. हे सर्व क्रेडिट जे आहेत ते कम्युलेटिव्ह होत जातील आणि जेव्हा एखादा कॅन्डिडेट, एखादा स्टुडंट 180 क्रेडिट्स अचीव्ह करेल तेव्हा त्याला बिहूक डिग्री मिळणार आहे. त्यानंतर जर त्यांनी 60 क्रेडिट जर अचीव्ह केले तर त्या ठिकाणी त्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळेल आणि त्यानंतर पुन्हा त्याने 120 क्रेडिट मिळवले तर त्याला एमहोक डिग्री त्या ठिकाणी मिळणार आहे. ही सर्वसाधारणपणे या NSQFच्या सर्टिफिकेट ते अगदी एमहोक डिग्री पर्यंतचे एक स्ट्रक्चर हे त्या ठिकाणी डिफाईन करून देण्यात आलेलं आहे. तर जर आपण उदाहरण घेतलं तर एखादा प्रोग्राम डिझाईन करायचा झाला तर आपण त्या ठिकाणी हा प्रोग्राम कसा नेमका डिझाईन करू शकतो तर याची माहिती त्या ठिकाणी आपण प्रॉपरली घेणं अत्यंत आवश्यक आहे. इथे उदाहरणादाखल मी त्या ठिकाणी एक कोर्स त्या ठिकाणी डिझाईन करून आपल्याला दाखवलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं की फॉर एक्झाम्पल बँकिंग सेक्टरशी संबंधित आपल्याला एखादा जर बिहोक प्रोग्राम डिझाईन करायचा असेल तर तो त्या ठिकाणी कसा करता येईल. यमहोकचा प्रोग्राम डिझाईन करायचा असेल तर तो आपल्याला कसा करता येईल. तर यामध्ये पहा आपल्या युनिव्हर्सिटीशी संबंधित हे कोर्सेस राबवायचे असल्यामुळे की आपल्याला सेमिस्टर पॅटर्न त्या ठिकाणी अडॉप्ट करावा लागतो. क्रेडिट सिस्टम आपल्याला अडॉप्ट करावी लागत असते. मात्र त्याचबरोबर आपल्याला NSQFच्या स्किल लेवल जे आहेत त्या देखील आपल्याला याला टायअप कराव्या लागतात आणि त्या पद्धतीने आपल्याला हा कोर्स डिझाईन करावा लागतो. तर यामध्ये सेमिस्टर 1 साठी 30 क्रेडिट असतील की ज्याला आपण सर्टिफिकेट कोर्स म्हणणार आहे आणि त्यासाठीचे जे काही NSQFची लेवल असेल ती लेवल 4 की सर्वसाधारणपणे बँकिंग सिस्टम मध्ये जर आपण पाहिलं तर बँकिंग अटेंडंट, त्यानंतर बँक क्लर्क, ज्युनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर ही एक साधारण हायरार्किल सिस्टम त्या ठिकाणी असते की या प्रत्येक सेमिस्टरला एक जॉब रोल असाइन करून की त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी या कोर्सची रचना करणं आवश्यक आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर फर्स्ट इयरसाठी ज्याला आपण डिग्रीचं फर्स्ट इयर म्हणतो त्याला 2 सेमिस्टर आहेत. तर या 2 सेमिस्टरसाठी 2 वेगवेगळे जॉब रोल आपल्याला डिफाईन करायला लागतील. परंतु हे जॉब रोल डिफाईन करत असताना सर्टिफिकेटसाठी लेवल 4 आणि डिप्लोमा करिता लेवल 5 ही डिफाईन करणं आवश्यक आहे. सेकंड इयर करिता म्हणजे सेमिस्टर 3 आणि 4 करिता ऍडव्हान्स डिप्लोमा असेल म्हणजे 2 सेमिस्टर SY मधल्या कंप्लीट केल्यानंतर त्याला ऍडव्हान्स डिप्लोमा त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. परंतु त्यासाठीची NSQF लेवल जी आहे ती दोन्ही सेमिस्टर करिता NSQF लेवल 6 आहे.
म्हणजे सेमिस्टर 3 करिता आणि सेमिस्टर 4 करिता देखील NSQF लेवल ही 6 असेल. त्यानंतर थर्ड इयर ज्याला आपण म्हणतो की ज्यामध्ये सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 जे आहे, या 2 सेमिस्टर कंप्लीट करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण बिहोक डिग्री अवॉर्ड करणार आहोत. आणि त्याकरिता आपल्याला NSQF लेवल 7 चा कोर्स त्या ठिकाणी निवडणं, त्याच्याशी संबंधित जॉब रोल सिलेक्ट करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. बिहोक कंप्लीट झाल्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला की त्या ठिकाणी एमहोक करण्याची इच्छा असेल आणि तशा प्रकारची सुविधा आपण देऊ इच्छित असाल, तर आपल्याला पीजीच्या सेमिस्टर 1 अँड 2 करिता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिझाईन करायला लागेल, की ज्यामध्ये NSQF लेवल 8 चे 2 त्या ठिकाणी जॉब रोल डिफाईन करायचे आणि एमहोकच्या सेकंड इयर करिता आपल्याला NSQF लेवल 9 चे 2 त्या ठिकाणी जॉब रोल हे डिफाईन करायला लागणार आहेत. तर या पद्धतीने आपल्याला जॉब रोल डिफाईन करून आपला जो डिग्री प्रोग्राम जो आहे त्याचं स्ट्रक्चर हे आधी आपल्याला तयार करावं लागेल. आणि हे स्ट्रक्चर तयार करत असताना NSQFच्या त्याचबरोबर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या वेबसाईटवरती जाऊन त्या सेक्टरशी संबंधित जे जॉब रोल तिथे अवेलेबल आहेत ते जॉब रोल आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणं, किंवा जर त्यापेक्षा वेगळा जॉब रोल आपल्याला ऍड करायचा असेल, डिझाईन करायचा असेल, इंडस्ट्रीशी कन्सल्ट करून की आपण त्या ठिकाणी वेगळा जॉब रोल त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो, की ज्याची लेवल NSQFच्या इक्विलंट राहील याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला प्रोग्राम स्ट्रक्चर डिझाईन करायला लागेल. मग तो ऍग्रिकल्चरचा असेल, फूड प्रोसेसिंगचा असेल, मॅन्युफॅक्चरिंगचा असेल, किंवा ब्युटी अँड वेलनेस मधला असेल, ज्या सेक्टर मधला आपण कोर्स सिलेक्ट करणार आहात की त्यामध्ये NSQF लेवल या प्रॉपरली मेंटेन करणं आणि त्याप्रमाणे जॉब रोल डिफाईन करणं हे अत्यंत आवश्यक बाब आहे. इथे आणखीन एक गोष्ट मी पुन्हा रिपीट करतो, ज्या सेक्टरशी संबंधित उपलब्ध असणारे जॉब रोल की जे NSTC कडे आहेत किंवा NSQF कडे आहेत, त्यातला एखादा जॉब रोल जर आपल्याला नको असेल आणि वेगळा लोकलच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला जॉब रोल ऍड करायचा असेल, तर लोकल इंडस्ट्री बरोबर कन्सल्ट करून आपण समकक्ष असणारा दुसरा जॉब रोल तिथे डिझाईन करून त्या कोर्सच्या डिग्री स्ट्रक्चर मध्ये आपण ऍड करू शकतो. आणि जर त्या ठिकाणी NSQFचा ऍज इट इज जर त्या ठिकाणी एखादा जॉब रोल आपल्याला घ्यायचा असेल, तर तो देखील आपल्याला तिथून घेता येऊ शकतो. मात्र तो डिप्लोमा लेवलला 5 लेवलचा, ऍडव्हान्स डिप्लोमाला 6चा आणि डिग्री लेवलला 7 लेवलचाच असणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपल्याला प्रोग्राम स्ट्रक्चर हे तयार करावं लागेल. तर हे तयार करत असताना ज्या गोष्टीचा मगाशी जाधव साहेबांनी उल्लेख केला, की हे डिझाईन करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, की या NSQFच्या डिग्री प्रोग्राम किंवा पीजी प्रोग्राम जे आहेत की ज्याच्यामध्ये जनरल एज्युकेशन कॉम्पोनंट आणि स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंट असे 2 भाग आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने जनरल एज्युकेशन कॉम्पोनंटला आपण 40% जास्त वेटेज देऊ शकत नाही. मात्र स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंट जो आहे की त्याच्यासाठी मिनिमम 60 यापेक्षाही अधिक आपण वेटेज त्या ठिकाणी देऊ शकता. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की यामध्ये स्किल डेव्हलपमेंट या गोष्टीला अधिक फोकस करायचं आहे. त्यामुळे जनरलचे जे थेअरी बेस्ड जे पेपर आहेत ते जास्तीत जास्त त्याचं क्रेडिट हे 40% अधिक असता कामा नये. जर आपण त्या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्सचा विचार केला तर तिथे जनरल एज्युकेशन कॉम्पोनंट मधले पेपर्स किंवा कोर्सेस जे आहेत ते जास्तीत जास्त 12 क्रेडिटचे असतील आणि स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंट मधले जे काही पेपर्स असतील किंवा प्रॅक्टिकल असेल ते किमान 18 क्रेडिटचं त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीनेच आपण हे सर्व प्रोग्राम डिझाईन करणं आवश्यक आहे. तर याचे सिलेबस त्या ठिकाणी कुठे अवेलेबल आहेत का असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की या वेगवेगळ्या जॉब रोलशी संबंधित रेडीमेड सिलेबस हे इंडस्ट्रीनी, ज्याला आपण इंडस्ट्रीचे जे अलायन्स आहेत ज्याला सेक्टर स्किल काउन्सिल्स असं आपण म्हणतो, सध्या देशामध्ये 47 सेक्टर स्किल काउन्सिल्स या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलनी स्थापन केलेले आहेत. त्या सेक्टरशी संबंधित जॉब रिक्वायरमेंट प्रमाणे, स्किल रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांनी रेडीमेड सिलेबस अवेलेबल करून दिलेले आहेत. ते आपण त्या ठिकाणी रेफर करू शकता आणि त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी आपल्या स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंटचे पेपर असतील, जनरल एज्युकेशनचे कॉम्पोनंटचे पेपर असतील, हे पेपर आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येऊ शकतात. अर्थात हे सिलेबस तयार केल्यानंतर त्यामधले काही कंटेंट घेतल्यानंतर जर ऑटोनॉमस कॉलेज असेल तर ऑटोनॉमस कॉलेजने आपल्या BVS अकॅडमिक काउन्सिलमध्ये त्याला मंजुरी घेणं आवश्यक आहे. आणि जर ॲफिलेटेड कॉलेजेस असतील तर ॲफिलेटेड कॉलेजनी या संदर्भातला ड्राफ्ट सिलेबस तयार करून आपल्या कन्सर्न विद्यापीठाशी संबंधित असणारं जे BOS आहे किंवा विद्यापीठामधील जे इंटर डिसिप्लिनरी अभ्यास मंडळ जे आहे
की त्यांच्याकडे हा ड्राफ्ट सिलेबस पाठवून त्याला मान्यता घेणं आवश्यक असणार आहे. जे यामध्ये दोन गोष्टी आहेत. जर ऑटोनॉमस कॉलेज असेल तर स्वतःच्या BOS आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये त्याला मंजुरी घ्यावी लागेल, आणि जर ॲफिलिएटेड कॉलेज असतील तर या ॲफिलिएटेड कॉलेजने आपल्या ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीचं जे संबंधित BOS असेल, अनेक विद्यापीठामध्ये BOS फॉर व्होकेशनल स्टडीज किंवा BOS फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज असे काही BOS त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. कारण जे विषय कोणत्याही अभ्यास मंडळामध्ये येऊ शकत नाहीत असे विषय हाताळण्याकरिता इंटरडिसिप्लिनरी स्टडी किंवा व्होकेशनल स्टडीचे BOS हे निर्माण करण्यात आलेले आहेत. तर अशा BOS कडून त्याची मान्यता घेणं याच्यामध्ये आवश्यक असणार आहे. जरी NSQFने हा सिलेबस दिलेला असला तरी देखील आपल्या प्रोग्राम स्ट्रक्चर प्रमाणे जो काही सिलेबस आपण ड्राफ्ट करू त्यामध्ये काही आपण बदल करू, त्या सर्व बदलासहित त्याला मंजुरी हे आपण घेणं अत्यंतिक आवश्यक असणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाचे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे की स्किल डेव्हलपमेंट आणि जनरल एज्युकेशन कॉम्पोनंटच्या अंतर्गत या सर्व गोष्टी तयार करत असताना आणखी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला काळजी त्याची घेणं आवश्यक आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंटमध्ये सर्वात महत्वाचा भाग मी आपल्याला सांगितला की तो सेक्टर स्किल काउन्सिलचा सिलेबस आपण रेफर केला पाहिजे. सर्वात महत्वाचा आणखीन एक भाग म्हणजे जॉब रोल जे आहे ते किमान एका प्रोग्राम स्ट्रक्चरमध्ये एक प्रोग्राम कंप्लीट केल्यानंतर की त्यांनी दोन वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्याला काम करता येईल, सब सेक्टरमध्ये काम करता येईल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला जॉब रोल ऍडजस्ट करण्याची आवश्यकता असते. ते गाईडलाईन मध्ये मेन्शन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल की जर आपण फायनान्शियल सेक्टरशी संबंधित किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरशी संबंधित एखादा प्रोग्राम डिझाईन करत असू तर ऍग्रिकल्चर सेक्टर मधले असे कोणते तरी दोन जॉब रोल आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतील की त्या दोन जॉब रोल मध्ये त्या विद्यार्थ्याला काम करता येऊ शकेल. म्हणजे केवळ एकाच जॉबसाठी आपल्याला त्याला तयार करायचं नाहीये, तर किमान दोन जॉबसाठी आपण त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. जसं बँकिंग सेक्टरमध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणी काय म्हणेल की जर त्या विद्यार्थ्यांनी बिहोक कंप्लीट केला तर त्याला बँकिंगमध्ये काम करता येईल, इन्शुरन्समध्ये काम करता येईल, किंवा बँकिंगमध्ये काम करता येईल, स्टॉक मार्केटमध्ये काम करता येईल. तसं ऍग्रिकल्चर सेक्टरचं जर आपण त्या ठिकाणी बिहोक डिझाईन करत असाल तर त्याला त्या ठिकाणी जे ऍग्रिकल्चर सेक्टर मधले जे काही वेगवेगळे सब सेक्टर आहे, जसे की त्या ठिकाणी डेअरी प्रोडक्शन आहे किंवा डेअरीशी संबंधित प्रोसेसिंग आहे किंवा फिशरी आहे, असे दोन वेगवेगळे एरिया कव्हर होतील याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली तर विद्यार्थ्यांना जॉब मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून त्याला जास्तीत जास्त फायदा त्याच्यामध्ये हा होऊ शकतो. की जेणेकरून असा सिलेबस आपण डिझाईन केला पाहिजे की जो वर्क रेडीनेस क्रिएट करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असणारा सिलेबस आपल्याला तयार करता आला पाहिजे. आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये गाईडलाईन मध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे आणि तो असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला की आपण अप्रेंटिसशिप देण्याच्या दृष्टिकोनातून, इंटर्नशिप देण्याच्या दृष्टिकोनातून प्रोव्हिजन हे आपण केली पाहिजे. म्हणजे त्या सेक्टरशी संबंधित आपण जे MOU करणार आहात त्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा इतर संबंधित ऑर्गनायझेशन मध्ये त्या विद्यार्थ्यांना हा इंटर्नशिपचा अपॉर्च्युनिटी किंवा संधी जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. तर ही गोष्ट आपण स्किल डेव्हलपमेंटची रिलेटेड पेपर्स किंवा प्रॅक्टिकलचा सिलेबस तयार करत असताना विचारात घेतली पाहिजे. दुसरा त्याच्यामधला जो कॉम्पोनंट आहे की ज्याला 40% जास्तीत जास्त 40% वेटेज आहे आणि ते म्हणजे जनरल एज्युकेशन कॉम्पोनंट, की ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला त्या संबंधित सेक्टरमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही जनरल एज्युकेशन त्याला आवश्यक असणार आहे की ज्यामध्ये मग कम्युनिकेशन स्किल असेल, IT चे स्किल असतील, क्रिटिकल थिंकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, व्हॅल्यू एज्युकेशन असेल, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी. जसं की कम्युनिकेशन स्किल म्हटलं की फक्त इंग्लिश कम्युनिकेशनचा विचार करून चालणार नाही, कारण हा विद्यार्थी ज्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंडमध्ये, ज्या सोशल बॅकग्राऊंडवरती काम करणार आहे की तिथे बोलली जाणारी भाषा देखील त्याला त्यामध्ये शिकवली पाहिजे. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तमिळ असेल, हिंदी असेल, की ती त्याला त्या एरियामध्ये जी भाषा उपयुक्त ठरणार आहे ती भाषा त्याला बोलता येईल, त्याच्यामधून कम्युनिकेशन त्याला करता येईल, या दृष्टिकोनातून काही पेपर्स आपल्याला जनरल एज्युकेशन कॉम्पोनंटमध्ये ऍड केले पाहिजेत. आणि त्याबरोबरच प्रॅक्टिकलचे जे पेपर आहेत त्याच्या अनुषंगाने थेअरी बेस देणारे काही पेपर्स त्याच्यामध्ये आपल्याला ऍड केले पाहिजेत. म्हणजे ओव्हरऑल हे याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज आलं पाहिजे, प्रोफेशनल स्किल आलं पाहिजे, त्याला कोर स्किल्स मिळाली पाहिजे आणि रिस्पॉन्सिबिलिटी बेअर करण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये एन्हान्स झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण जनरल एज्युकेशन कॉम्पोनंट आणि स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंट या अंतर्गतचे पेपर्स आपण त्या ठिकाणी डिझाईन केले पाहिजेत. त्याचबरोबर की या ठिकाणी या सर्व प्रोग्राम डिझाईन करत असताना आणखीन एक महत्वाचा जो भाग याच्यामध्ये जो येतो तो म्हणजे की यामधला वर्कलोड किती असेल,
त्याचे त्या ठिकाणी जे वर्क आवर्स जे आहेत ते कसे डिफाईन केले जातील, तर यासाठी युजीसीच्या ज्या काही क्रेडिटच्या गाईडलाईन्स आहेत त्या सेम इथे ऍप्लिकेबल असतात. 1 क्रेडिट इज इक्वल टू 1 आवर टीचिंग असं त्या ठिकाणी थेअरीच्या बाबतीमध्ये आहे. प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये 2 तास हे 1 क्रेडिट बरोबर त्या ठिकाणी असेल. म्हणजे एका क्रेडिटसाठी आपल्याला 2 तासाचं प्रॅक्टिकल फील्ड वर्क घ्यायला लागेल. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही एंट्रन्सची फील्ड वर्क देणार असाल तर त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला 2 आवर्स त्यामध्ये कन्सिडर करावे लागतील. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम ही जी युजीसीची आहे ती अडॉप्ट करावी लागणार आहे. जे विद्यार्थ्याचा जो पासिंगचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया डिफाईन करत असताना ही 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम जी आहे हीच आपल्याला बिहोक साठी फॉलो करावयाची आहे. यापेक्षा वेगळी मेथड यामध्ये आपण वापरू नये अशा सूचना त्याच्यामध्ये गाईडलाईन मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणखीन एक महत्वाचा भाग की अनेक ठिकाणी मी जो पाहिलेला आहे, काही ज्या मायनर मिस्टेक्स ज्या पुढे जाऊन अडचणी निर्माण करू शकतात, त्या म्हणजे बिहोक डिग्री प्रोग्रामचं नॉमिनिक्लेचर डिझाईन करत असताना युजीसीने ज्या युजीसी डिग्री नॉमिनिक्लेचर गाईडलाईन 2014 यामध्ये ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्या डिग्रीचं टायटल हे असलं पाहिजे. तर यामध्ये टायटल देत असताना काय नेमकं अपेक्षित आहे, तर बेसिकली हा बिहोक प्रोग्राम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याची डिग्रीचं टायटल देत असताना बिहोक इंटू ब्रॅकेट जे काही तुमचं स्पेशलायझेशन असेल, कोणतंही स्पेशलायझेशन जे तुम्ही डिझाईन कराल ते त्या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेटमध्ये दिलं पाहिजे. काही ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे, बिहोक डॅश रिन्युएबल एनर्जी मॅनेजमेंट, बिहोक रिन्युएबल एनर्जी मॅनेजमेंट असे डिग्रीचे टायटल्स दिले जातात, ते साफ चुकीचे आहेत. डिग्रीचं टायटल मार्कशीट वरती येत असताना, सर्टिफिकेट वरती येत असताना, प्रॉस्पेक्ट मध्ये येत असताना, आपल्या गाईडलाईन मध्ये येत असताना, प्रोग्राम स्ट्रक्चर मध्ये येत असताना ते याच पद्धतीनं आपलं डिग्रीचं टायटल त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा, कारण या मिस्टेक बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत. पुढे जाऊन त्याच्यामधून वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे निर्माण होतात. तर या पद्धतीनंच आपण डिग्रीचं टायटल हे डिझाईन करावं. भले स्पेशलायझेशन कोणतंही असू शकतं, ते तुम्ही ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी या कोर्सच्या संदर्भात काही वेगवेगळे जे प्रश्न येतात, तर त्यामध्ये आपल्याला गाईडलाईन तयार कराव्या लागतात. प्रोग्राम स्ट्रक्चर आणि प्रोग्रामचे डिटेल गाईडलाईन तयार करत असताना, तर यामध्ये एलिजिबिलिटीचा जो नॉर्म दिलेला आहे त्यामध्ये 12वी पास किंवा इक्विलंट असणारा कोणताही कॅन्डिडेट कोणत्याही कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. मात्र आपल्या लेवलला कोर्सचा टाईप पाहून आपण काही त्या ठिकाणी स्पेशलायझेशन डिफाईन करू शकतो. उदाहरणार्थ टेक्निकल नॉलेज, बेसिक नॉलेजची रिक्वायरमेंट जर त्या ठिकाणी असेल तर आपण त्या ठिकाणी काही क्रायटेरिया लावू शकतो आणि त्याच्या आधारे आपण ऍडमिशनचा एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया ठरवता येऊ शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा भाग याच्यामध्ये देण्यात आलेला आहे गाईडलाईन मध्ये, रिझर्वेशनचे सर्व नॉर्म्स जे स्टेट गव्हर्नमेंटचे असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, ते ऍज इट इज आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही. मात्र एक सवलत याच्यामध्ये आपल्याला आहे की या ठिकाणी एज लिमिट कोणत्याही प्रकारची ठेवण्यात आलेली नाही. म्हणजे एज बार हा जो काही क्रायटेरिया इतर डिग्री प्रोग्राम मध्ये असू शकतो तो इथे कुठेही आपल्याला त्या ठिकाणी लागू होत नाही. कोणत्याही वयाचा विद्यार्थी बिहोक यमहोक प्रोग्रामसाठी ऍडमिशन घेऊ शकतो. कारण तुम्ही मगाशी जाधव साहेबांनी एक्सप्लेन करताना ऐकलेलं असेल की मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट या बिहोक प्रोग्राम मध्ये अवेलेबल आहे. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचा विचार करत असाल तर त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेतला, त्यांनी डिप्लोमा कंप्लीट केला आणि तो बिहोक सोडून निघून गेला आणि तो 2 वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करून पुन्हा जर त्या ठिकाणी त्याच कोर्सला कंटिन्यू करू इच्छित असेल तर त्याला तो कोर्स कंटिन्यू करण्याची परवानगी आहे. जे ही प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एजचा जो क्रायटेरिया आहे तो इथे रिलॅक्स करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आणखीन एक बाब महत्वाची आहे, जर आपण फक्त सर्टिफिकेट प्रोग्राम, डिप्लोमा प्रोग्राम जर राबवत असाल तर आपल्याला वर्षातून 2 वेळा प्रवेश देण्याची मुभा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आपण केवळ जून किंवा जुलैमध्येच एकदा प्रवेश देऊन थांबण्याची काही आवश्यकता नाही. आपण वर्षातून 2 वेळा त्या ठिकाणी सर्टिफिकेट प्रोग्रामला ऍडमिशन देण्याची व्यवस्था ही करू शकतो. तर काही कोऑर्डिनेटर कडून मला सातत्याने काही विचारणा होते की सर फीच्या संदर्भात काही रूल्स आहेत का. तर फी डिटरमाइन करण्याच्या दृष्टिकोनातून युजीसीने आपल्याला त्या ठिकाणी ऑटोनॉमी दिलेली आहे.
आणि आपण आपल्या कोरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करून UGC कडून मिळणाऱ्या ग्रँट्सचा विचार करून की आपण योग्य ती फी ही त्या ठिकाणी ठरवू शकतो. त्यासाठी आपल्या महाविद्यालयातील जी काही फायनान्स कमिटी असेल किंवा फी निर्धारणासाठीची जी काही समिती असेल ती समिती बसून त्या ठिकाणी या संदर्भातील फी ठरवू शकते आणि ती त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्याकडून घेऊ शकतो. त्याचबरोबर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फायनान्सच्या संदर्भातल्या काही गाईडलाईन्स मगाशी जाधव साहेबांनी सांगितल्या त्यामध्ये थोडीशी करेक्शन मला सांगावीशी वाटते की 2020च्या जे काही गाईडलाईन्स आल्या या गाईडलाईन जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर त्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत. पूर्वीच्या गाईडलाईन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायनान्सची तरतूद त्या ठिकाणी बिहोक प्रोग्रामसाठी होती. मात्र आता मोठ्या प्रमाणात फायनान्स त्या ठिकाणी बिहोक आणि यमोक साठी दिला जात नाही. तर यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर या फायनान्स करिता एलिजिबल कोण आहे? ज्यांना 2F 12B मिळालेलं आहे ते एलिजिबल आहेत. ज्यांना GDA ग्रँट मिळते, ब्लॉक ग्रँट मिळते UGC कडून ते एलिजिबल आहेत. सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट फंडिंगसाठी फायनान्ससाठी एलिजिबल नाहीत. मात्र ते स्वतःचे सेल्फ फायनान्स बिहोक प्रोग्राम सुरू करू शकतात. आता ही अट त्या ठिकाणी आपण समजून घेऊन त्या पद्धतीने आपण पुढे प्रोग्राम डिझाईन करणं आवश्यक आहे. तर या प्रोग्राम करिता जे फायनान्शियल असिस्टंट दिला जातो तो पूर्वी 3 प्रकारचा दिला जायचा. आता मात्र फक्त 2च प्रकारचा दिला जातो आणि त्यामधला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे वन टाइम स्टार्टअप असिस्टंट. आता ही वन टाइम स्टार्टअप असिस्टंट जी आहे ती त्या ठिकाणी एका कोर्सला साधारणपणे 25 लाख ते 40 लाख रुपयापर्यंत असू शकते. एका पर्टिक्युलर कॉलेजला किंवा इन्स्टिट्यूटला मॅक्सिमम 4 कोर्सेस साठीच अशी ग्रँट दिली जाणार आहे. पूर्वी त्या ठिकाणी हे सिलिंग नव्हतं. आता मात्र हे सिलिंग घालण्यात आलेलं आहे. म्हणजे एका कॉलेजला जास्तीत जास्त 4 कोर्स करिता वन टाइम स्टार्टअप असिस्टंट मिळेल. ही एका कोर्सला किमान 25 लाख आणि कमाल 40 लाख रुपये असेल. ही नेमकी 25 लाख मिळणार की 40 लाख मिळणार हे कोण ठरवणार? तर त्या ठिकाणी प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्ड जे आहे UGCचं ते ठरवणार. जर समजा एका कोर्सला 25 लाख रुपये दिले तर असे त्या ठिकाणी एका कॉलेजला जास्तीत जास्त 1 कोटी रुपयाची स्टार्टअप ग्रँट त्या ठिकाणी मिळू शकते. आणि जर 40 लाख रुपये जर त्या ठिकाणी दिले तर त्या ठिकाणी 1 कोटी 60 लाख रुपये मिळू शकतात. अर्थात कोर्सच्या स्वरूपानुसार त्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्या ठिकाणी किती ग्रँट मिळेल हे त्या ठिकाणी प्रोजेक्ट अप्रायझल बोर्ड जे आहे अप्रुव्हल बोर्ड जे आहे त्याच्याकडून हे ठरवलं जाणार आहे. त्यामध्ये काय काय अलाउड आहे पहा. त्यामध्ये सेटिंग ऑफ लॅबोरेटरी, वर्कशॉप फॅसिलिटी, टीचिंग अँड लर्निंग मटेरियल, मशिनरीज, इक्विपमेंट आणि रिनोव्हेशन ऑफ बिल्डिंग याच्यामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन अलाउड नाही. रिन्युएशन ऑफ बिल्डिंग साठी तुम्ही हे पैसे वापरू शकता. लॅब तयार करण्यासाठी टूल्स आणि काही इक्विपमेंट्स आपल्याला परचेस करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला या वन टाइम स्टार्टअप असिस्टंटचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. तर ही ग्रँट किमान 25 लाख आणि कमाल 40 लाख रुपये असणार आहे. पूर्वी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रँट्स मिळत होत्या, तेवढ्या ग्रँट्स आता उपलब्ध होत नाहीत. तर दुसरा महत्वाचा भाग जो याच्यामधला ग्रँटचा जो कॉम्पोनंट आहे, फायनान्सचा जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे असिस्टंट फॉर फॅकल्टी. याच्यामध्ये सुद्धा 2020च्या गाईडलाईन मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पूर्वी त्या ठिकाणी असिस्टंट, असोसिएट प्रोफेसर वगैरे याला त्या ठिकाणी फायनान्स किंवा ग्रँट अलाउड होती. आता मात्र ती ग्रँट याच्यामध्ये दिली जाणार नाहीये. याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्च्युअल फॅकल्टी आणि एक गेस्ट फॅकल्टी पर कोर्स हे अलाउड केलेलं आहे. दरवर्षी एक एक फॅकल्टी त्या ठिकाणी तुम्हाला ऍडिशनल दिली जाईल आणि त्याच्यामधला जो काही कॉन्ट्रॅक्च्युअल फॅकल्टी आहे की त्याला इनिशियल स्टेजची जी काही असिस्टंट प्रोफेसरची सॅलरी आहे त्याच्यापेक्षा जास्त नसेल. म्हणजे मॅक्सिमम तेवढी सॅलरी तुम्हाला या असिस्टंट फॉर फॅकल्टी या ग्रँट मधून त्या ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये देखील त्यांनी रूल घातलेला आहे तो म्हणजे की यामध्ये जास्तीत जास्त 4 कोर्सेस साठीच असा असिस्टंट, फायनान्शियल असिस्टंट हा प्रोव्हाइड केला जाणार आहे. 4 पेक्षा अधिक कोर्स असतील तर त्याला जे काही आपण कॉन्ट्रॅक्च्युअल फॅकल्टी नेमणार आहोत, गेस्ट फॅकल्टी नेमणार आहोत की त्याच्यासाठीची ग्रँट ही वापरता येणार नाही. मात्र की फी मधून आपण ऍडिशनल फॅकल्टी अपॉइंट करू शकतो आणि त्याचं रेम्युनरेशन आपल्याला त्या फी मधून देता येणं शक्य आहे. तर यामध्ये पूर्वीचा जो काही तिसरा कॉम्पोनंट जो होता तो कन्झ्युमेबल अँड अदर आयटम्स म्हणून जो होता तर त्याकरिता मग इंडस्ट्रियल व्हिजिट, स्टडीज टूर वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या. तर तो आयटम 2020च्या गाईडलाईन मधून रिमूव्ह करण्यात आलेला आहे.
आणि त्याकरिता एक प्रोव्हिजन नवीन ऍडिशन जी करण्यात आलेली आहे ती अशी आहे की जर तुम्हाला वेगवेगळे कन्झ्युमेबल आयटम्स असतील, रेकरिंग एक्सपेंडिचर असेल किंवा ट्रेनिंग फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करायची असतील टीचर करिता, ट्रेनर करिता, तर ही काही संपूर्ण जी काही बाब आहे ही आता तुम्ही फी मधून करावायची. म्हणजे बिहोकच्या विद्यार्थ्याकडून जी काही आपण फी कलेक्ट करणार आहोत त्या फी मधून जे काही कन्झ्युमेबल आयटम्स लागतील, रिकरिंग एक्सपेंडिचर लागेल, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. याच्यासाठी युजीसीची ग्रँट इथून पुढच्या कालावधीमध्ये मिळणार नाही. जे या ठिकाणी अर्थात त्यामध्ये हे फायनान्स मधले काही महत्वपूर्ण बदल आहेत. ते बदल आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपला प्रोग्राम डिझाईन करण्याची आवश्यकता आहे. तर आणखीन एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे अनेक कोऑर्डिनेटर आणि विद्यार्थ्यांना देखील प्रश्न पडतो की ज्याचा उल्लेख जाधव साहेबांनी मगाशी केला की जर बिहोक कंप्लीट केल्यानंतर पुढे त्या विद्यार्थ्याला हायर एज्युकेशनला जाता येईल का? तर यस, एमहोक करता येईल, एमफिल करता येईल, पीएचडी करता येईल. त्याचबरोबर इक्विलन्स दिलेल्या वेगवेगळ्या बिहोक प्रोग्रामला एमबीए असेल, एमए असेल, एमकॉम असेल, एमएससी कोर्सेससाठी देखील प्रवेश दिला जात आहे. देशभरातल्या अनेक वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जर आपण पाहिलं तर बिहोकला समकक्षता ही वेगवेगळ्या बीए बीकॉमच्या कोर्सेसला देखील देण्यात आलेली आहे. अर्थात त्या त्या विद्यापीठाने त्यांच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये हा इक्विलन्स मान्य करणं आणि त्याचा तसा रेझोल्युशन पास करणं आवश्यक असतं. आणि तो रेझोल्युशन पास केलेल्या विद्यापीठामध्ये बिहोकच्या विद्यार्थ्यांना इतर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम करिता प्रवेश मिळू शकतो, हा मिळत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम करिता एनी ग्रॅज्युएट हा क्रायटेरिया असतो, अशा कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रामसाठी हा विद्यार्थी अप्लाय करू शकतो आणि त्याला प्रवेश मिळण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना पुढेही शिक्षण घेता येईल ही बाब आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर मगाशी एका गोष्टीचा उल्लेख जाधव साहेबांनी केला की आपल्या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी बिहोक कंप्लीट केल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचे असतील, अर्थात बिहोक डिग्री प्रोग्रामचा मुख्य उद्देश हा सेल्फ एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट किंवा इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवणं हा आहे प्रामुख्याने. मात्र त्यातूनही काही विद्यार्थ्यांना जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचे असतील तर त्यांना ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याची सुविधा ही यामध्ये युजीसीने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यासाठी 3 ऑगस्ट 2016 एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे की बॅचलर ऑफ व्होकेशन हा बॅचलर डिग्री प्रोग्राम जो आहे तो सर्व प्रकारच्या रिक्रुटमेंटच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हा पात्र असेल. म्हणजे त्यासाठी युजीसी अंडर सेक्शन 22(3) हा जो युजीसी ऍक्ट 1956 चा जो काही कायदा आहे त्यातला जो हा सब सेक्शन आहे त्या सब सेक्शन नुसार बिहोक डिग्री प्रोग्राम हा या देशातल्या सर्व प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी पात्र आहे. मग त्यामध्ये एमपीएससी असेल, युपीएससी असेल, आयबीपीएस असेल, रेल्वे असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, इतर सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम असतील त्याच्यासाठी तो एलिजिबल आहे. त्याचबरोबर दुसरा याच्यामध्ये तरतूद यामध्ये तुम्ही जर वाचली तर लक्षात येईल, स्टुडंट विथ बिहोक डिग्री शुड बी कन्सिडर्ड एलिजिबल फॉर transdisciplinary vertical mobility into such courses where entry qualification is a bachelor degree without specific requirement. जे जिथे कॉमन डिग्री ही पोस्ट ग्रॅज्युएशन साठी एलिजिबल आहे तिथे देखील आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. हे कोऑर्डिनेटरनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि इतर आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांच्या समोर हा एक महत्वाचा प्रश्न असतो, त्यांना देखील ह्या बाबी आपण समजून देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या गोष्टी आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या समोर येणारा विद्यार्थी किंवा ज्यांना आपल्याला याची उत्तरं द्यायची आहे त्या संबंधित स्टेक होल्डरला आपण या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी बिहोक डिग्री प्रोग्राम कंप्लीट करतील त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि एंटरप्रेन्योरशिपच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. कारण हे कोर्सेस एनएसक्यूएफ अप्रूव्ड आहेत, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत, युजीसी अप्रूव्ड आहेत आणि आपल्या विद्यापीठाकडून अप्रूव्ह केलेले असतात. आणि त्यामुळे हे जे डिग्री प्रोग्राम कंप्लीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपण वेगवेगळ्या स्कीम जर आपण पाहिल्या, जसे की त्यामध्ये स्टार्टअप इंडिया असेल, प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ज्याला आपण MCGP आपण म्हणतो, तो जो महाराष्ट्रातला कार्यक्रम आहे की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी फंडिंग उपलब्ध करून दिलं जातं.
त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे, जो सेंटरचा प्रोग्राम आहे केंद्र सरकारचा, त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी मिळते. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहे. या सिडबीच्या माध्यमातून जे फंडिंगच्या स्कीम आहे त्यासाठी आपले विद्यार्थी एलिजिबल होतात. नाबार्डच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत की ज्या रुरल डेव्हलपमेंट आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटशी संबंधित आहेत, तर त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी मिळणार आहे. तर या सगळ्या स्कीमसाठी आपल्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटीनं फायनान्स देण्याची प्रोव्हिजन ही त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा हे आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपण हे बिहोक प्रोग्राम जे आहे ते व्यवस्थितपणे आपण डिझाईन करण्याची आवश्यकता आहे. की आता एक महत्वाचा भाग, या सर्व गाईडलाईन तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्वत्र पाहायला मिळतातच, परंतु महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हे प्रोग्राम डिझाईन करत असताना आपल्या सर्वांच्या समोर एक महत्वाचा जो प्रश्न आहे, आणि तो म्हणजे स्किल क्वालिफिकेशन पॅक जे आहेत NSQFचे ते कसे सर्च करायचे, कुठे सर्च करायचे, त्याची माहिती कशी घ्यायची, या कोर्सेसचा सिलेबस मला कुठे मिळेल, याबाबत बरीचशी संदिग्धता त्या ठिकाणी कोऑर्डिनेटरच्या मनामध्ये आहे. कारण वारंवार जेव्हा आम्हाला फोन येतात तेव्हा आमच्या गोष्टी लक्षात येते की या गोष्टी आपल्यापर्यंत कदाचित पोहोचलेल्या नाही आहेत, आणि म्हणून जाणीवपूर्वक की आपण जर त्या ठिकाणी असे बीओ प्रोग्राम डिझाईन करत असाल तर आपण स्क्रीनवरती दिसत असणारी ही जी काही NSDCindia.org ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट आपण जरूर रेफर करा. या वेबसाईटला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला की आपल्या कोर्सशी संबंधित, आपल्या सेक्टरशी संबंधित जे काही क्वालिफिकेशन पॅक्स आहेत आणि त्याचा सिलेबस जो आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी PDF फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि आपण तो पाहू शकता. की आपण त्या ठिकाणी स्क्रीनवरती पाहण्यापेक्षा डायरेक्ट वेबसाईटलाच मी तुम्हाला दाखवेन, म्हणजे आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की आपण जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जर त्या ठिकाणी वेबसाईट जर रेफर करत असाल तर त्यामध्ये की आपल्याला त्या ठिकाणी या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतीलच, परंतु काही महत्वाचे ज्या वेबसाईट्स ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी पाहणं अत्यंतिक आवश्यक आहे, की ज्या आपण जरूर त्या ठिकाणी पहा, म्हणजे आपल्याला या ज्या सर्व बाबी ज्या आहेत की त्या आपल्याला त्या ठिकाणी समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी माहिती ही याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. आता सर्वात पहिली आणि महत्वाची जी वेबसाईट जी आहे ती म्हणजे की जर तुम्ही सर्वांना आपल्याला स्क्रीनवरती जर त्या ठिकाणी ही वेबसाईट दिसत असेल तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की UGCच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर की NSQF.UGC.AC.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती अनेक वेगवेगळ्या बाबी तुमच्या माहितीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये स्कीम गाईडलाईन इथे उपलब्ध आहे, सबमिशन गाईडलाईन इथे उपलब्ध आहेत, लॉग इन करण्यासंदर्भातले जे काही पोर्टल आहे ते याच्यामध्ये उपलब्ध आहे. ते जरूर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पहा. आता त्याचे काही तपशिलात मी लगेच जात नाही, परंतु ही वेबसाईट आपल्या लक्षात असू द्या, NSQF.UGC.AC.in ही वेबसाईट जी आहे ती आपण जरूर त्या ठिकाणी रेफर करा. इथे आपण जे काही अपडेटेड गाईडलाईन जे असतात त्या इथे त्या ठिकाणी उपलब्ध असतात, त्या जरूर आपण त्या ठिकाणी पाहाव्यात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखीन एक महत्वाची वेबसाईट जी आपण पाहणं आवश्यक आहे ती म्हणजे स्किल क्वालिफिकेशन पॅक पाहण्याकरिता, आणि ती जी आहे ती म्हणजे त्या ठिकाणी या NSQF ची जी वेबसाईट आहे ती आपण त्या ठिकाणी पाहिली तरच आपल्याला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतात. आणि म्हणून मुद्दाम मी त्या ठिकाणी ही वेबसाईट आपल्या निदर्शनास आणून देत आहे की जर त्या ठिकाणी आपण NSQFच्या या वेबसाईटवरती गेलात तर आपल्याला त्या ठिकाणी सर्व सेक्टर म्हणजे देशातल्या या स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जे 47+ सेक्टर स्किल काउन्सिल जे आहे त्या सर्व सेक्टर स्किल काउन्सिलच्या वेबसाईट मिळतात, त्यांचे सिलेबस मिळतात, त्यांची इव्हॅल्युएशन प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. ही ती वेबसाईट आहे NSDCindia.org. या वेबसाईटवरती गेल्यानंतर की आपणास जर इथे पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. PMKY ची माहिती इथे आपल्याला उपलब्ध आहे. इतर वेगवेगळ्या जे काही RPL स्कीम जी आहे त्या RPL स्कीमची माहिती इथे उपलब्ध आहे. अर्थात या सर्व माहितीचा उपयोग करत असताना नेमका त्या ठिकाणी कसा करायचा याही गोष्टी आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता असते. तर आपण यामध्ये पाहणार आहोत, इथे टॉपला कॉर्नरमध्ये QP-NOS कोर्स सर्च असे एक टॅब आपल्याला जर दिसत असेल तर इथे आपल्याला लक्षात येईल QP-NOS नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड त्याला आपण म्हणतो. याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर की आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की वेगवेगळे सेक्टर स्किल काउन्सिलचे एक ड्रॉपडाऊन लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. सर्वप्रथम आपल्याला QP-NOS मध्ये अशी एक विंडो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. जर आपल्याला सेक्टर स्किल काउन्सिल विषयी फार माहिती नसेल तर आपण काय करू शकतो, तर डायरेक्ट इथे मला ज्या सेक्टरशी संबंधित
मला त्या ठिकाणी कोर्सची आवश्यकता आहे, त्याचं टायटल मी इथे त्या ठिकाणी सर्च करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी ऍग्रीकल्चर असं सर्च करतोय. इथे सर्च वरती क्लिक केल्यानंतर याच्याशी संदर्भात असणारे ऍग्रीकल्चर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया या सेक्टर स्किल काउन्सिलचे जे सब सेक्टर आहे, ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीज, ऑक्युपेशनल इन्फॉर्मेशन जे आहे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, क्वालिफिकेशन पॅकचं नाव आहे ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन एक्झिक्युटिव्ह आणि याची NSQF लेवल आहे पहा 6. म्हणजे त्या ठिकाणी हा जो NSQF लेवल 6 चा जो प्रोग्राम आहे तो आपण कुठे घेऊ शकतो, तर सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 करिता. आता इथं PDF तुम्हाला दिसेल पहा, याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस डाउनलोड करून घेता येऊ शकतो. आता आपल्याला एखादा प्रोग्राम डिझाईन करण्यासाठी कोणकोणते NSQF लेवलचे प्रोग्राम आवश्यक असतात, तर बिहोक साठी आपल्याला NSQF लेवल 3, NSQF लेवल 4, NSQF लेवल 5, NSQF लेवल 6 आणि NSQF लेवल 7 म्हणजे 4 to 7 लेवलचे आपल्याला त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पॅक्स पाहिजे. आता या ऍग्रीकल्चर सेक्टर स्किल्सशी संबंधित की आपल्याला इथे 3 प्रोग्राम असे दिसत आहेत की जे जॉब स्किल असे आहेत की जे NSQF लेवल 4 मध्ये आहेत. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिस प्रोव्हायडर, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, ऍग्रीकल्चर मशिनरी ऑपरेटर हे NSQF लेवल 4 चे त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पॅक आहे आणि याचा सिलेबस या PDF मध्ये अवेलेबल आहे. आता आपल्याला काही NSQF लेवलचे असे त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पॅक पाहिजेत की ज्याची लेवल 5 पण आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 5 लेवलचे काही तुम्हाला क्वालिफिकेशन पॅक दिसत आहेत. इथे ऍग्रीकल्चर मशिनरी डेमॉन्स्ट्रेटर आहे, तो त्या ठिकाणी त्याचा क्वालिफिकेशन पॅक हा 5 लेवलचा आहे. त्यानंतर दुसरा 5 लेवलचा इथे काय आहे क्वालिफिकेशन पॅक, ऍग्रीकल्चर मशिनरी रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी हाई पॅक आपण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 6 लेवलला ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन एक्झिक्युटिव्ह हा पॅक आपल्याला उपयोगी पडेल की जो त्या ठिकाणी आपल्याला SY साठी उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पुढे सर्च करत गेला तर आपल्याला असे अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पॅक्स मिळतील. जर काही एखादा क्वालिफिकेशन पॅक इकडे आपल्याला सापडत नसेल तर आणखी ऍडव्हान्स सर्च मध्ये आपण जाऊ शकता. ऍडव्हान्स सर्चला क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागेल, हे जवळजवळ 47 सेक्टर स्किल काउन्सिल्स आहेत. म्हणजे पहा टेक्सटाईल आहे, टेलिकॉम आहे, रबर आहे, ITES आहे, त्याचबरोबर आयर्न आहे, प्लंबिंग आहे, फूड इंडस्ट्री आहे, ब्युटी वेलनेस आहे, ऍग्रीकल्चर आहे. आता आपण त्या ठिकाणी ऍग्रीकल्चर सेक्टर सिलेक्ट केलं तर ऍग्रीकल्चर सेक्टर मधलं सब सेक्टर मला पाहिजे की समजा मला फिशरी पाहिजे, तर त्या ठिकाणी मी इथे काय करणार आहे, तर फिशरी याला क्लिक केलं आणि फक्त डायरेक्ट सर्च म्हटलं तर मला त्या ठिकाणी फिशरीशी संबंधित असणारे जे जॉब्स रोल जे आहेत ते मला या ठिकाणी डिस्प्ले होतील. आता पहा इथे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल की त्या ठिकाणी फिशरी, ॲक्वाकल्चर या सेक्टर मधले जे काही वेगवेगळे क्वालिफिकेशन पॅक आणि त्याचा जो सिलेबस आहे तो इथे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे जॉब रोल इथे ऑलरेडी डिझाईन करण्यात आलेले आहेत, त्याचा सिलेबस देखील तयार करण्यात आलेला आहे, इव्हॅल्युएशन मेथड त्याच्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे की आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि आपला कोर्स डिझाईन करण्यासाठी याचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो. तर या पद्धतीने आपण या वेबसाईटचा वापर करा आणि आपले आवश्यक असणारे सर्व जॉब रोल डिफाईन करा. जर समजा यदा कदाचित या जॉब रोल मध्ये तुम्हाला हवा असणारा जॉब रोल उपलब्ध नसेल आणि तो तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर आपण काय करू शकता, स्वतः एखादा जॉब रोल डिझाईन करू शकता. मात्र तो जॉब रोल डिझाईन करण्यासाठी तुम्हाला लोकल इंडस्ट्री बरोबर एक मीटिंग दाखवायला लागेल, त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घ्यायला लागतील, त्यांचे रिक्वायर्ड स्किल समजून घ्यायला लागतील आणि त्यांच्या संगनमताने तुम्हाला जॉब रोल आणि त्याचा सिलेबस हा डिझाईन करायला लागेल. असंही आपण त्या ठिकाणी करू शकतो, कारण सगळेच जॉब रोल इथे अवेलेबल नाहीत. खूप सारे अवेलेबल आहेत, मात्र मला नेमका जो पाहिजे तोच जर तिथे अवेलेबल नसेल तर आपण ही अल्टरनेटिव्ह मेथड त्या ठिकाणी वापरू शकतो आणि त्याचा वापर आपण जरूर करावा. मात्र त्याची एक सिस्टम आहे, ते आपण काय करायला पाहिजे, इंडस्ट्री बरोबर मीटिंग्स घ्यायला पाहिजेत, तिथे सगळे हे मिनिट्स डिस्कस करायला पाहिजेत, सिलेबस डिस्कस करायला पाहिजे, जॉब रोल डिस्कस करायला पाहिजे आणि मगच आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने पुढे तो जॉब रोल यूज करता येईल. तर तसंही आपण त्या ठिकाणी करू शकतो.
तर या पद्धतीने आपण या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की त्या ठिकाणी समजून घेऊन त्या पद्धतीने की हे कोर्सेस त्या ठिकाणी तयार करण्याच्या बाबतीमध्ये आपण पुढचे इनिशिएटिव्ह जे आहे ते त्या ठिकाणी घेतले पाहिजे. तर आणखी जो भाग आहे तोही देखील मला आपल्याला समजून सांगायचा आहे, तो म्हणजे की या वेगवेगळ्या कोर्सेस करिता अप्लाय करत असताना आणखी काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत की त्या आपल्याला त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता असते. ते म्हणजे आता यापूर्वी कसं होतं की यापूर्वी आपण त्या ठिकाणी काय करत होतो, तर आपण प्रिंटेड स्वरूपात म्हणजे फिजिकल स्वरूपात आपलं प्रपोजल युजीसीला पाठवत होतो. आता फिजिकल स्वरूपात युजीसी प्रपोजल ऍक्सेप्ट करत नाही. ऑनलाईन ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती त्या ठिकाणी दिसत असेल की nsqf.ugc.ac.in या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी याची संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असते. तिथे तुम्हाला जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी कराव्याच्या आहेत. एक म्हणजे त्या सबसेक्टरशी कोर्सशी संबंधित एमओयू जे आहेत ते एमओयू तुम्ही साइन करून ते पीडीएफ फॉर्म मध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये पाहिजेत. तुमच्या कोर्सचं संपूर्ण स्ट्रक्चर, टीचिंग फॅसिलिटी, इव्हॅल्युएशन प्रोसेस, डिग्री अवॉर्डिंग मेथड या सगळ्या बाबी तुम्हाला रेडीमेड डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार पाहिजे. त्याचबरोबर कॉलेजच्या 2F12B संदर्भातलं सर्टिफिकेट तुमच्याकडे तयार पाहिजे. त्या सर्व बाबी तुम्ही तयार करून घेऊन की त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की पुढील प्रोसेससाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. आता या सेकंड स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी ज्या रिक्वायर्ड आहेत त्याची माहिती इथं दिलेली आहे. पहा, तुम्हाला एक व्हॅलिड ईमेल आयडी की जो तिथून पुढे साठी तुम्ही वापरणार आहात तो तयार करावा लागेल. त्याचबरोबर नेम, डेसिग्नेशन, ऍड्रेस, मोबाईल, ईमेल ऑफ हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन तयार ठेवावं लागेल. कोऑर्डिनेटरचे डिटेल्स तयार ठेवावे लागतील. त्याचबरोबर जो प्रोग्राम तुम्ही प्रपोज केलेला आहे त्याचं सेक्टर स्किल कोणतं आहे, सबसेक्टर कोणतं आहे याची माहिती तुम्हाला घ्यायला लागेल. तुमचं ब्रीफ प्रपोजल तयार ठेवावं लागेल. एमओयू विथ रिलेव्हंट इंडस्ट्रीज पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ते करून ठेवायला लागतील. तर एमओयूच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल युजीसीच्या वेबसाईटला जा. तिथे गेल्यानंतर एकदम डाऊन साईडला म्हणजे एकदम बॉटम ला वेब पेजच्या स्किल डेव्हलपमेंट सेक्टर असा एक त्या ठिकाणी ऑप्शन दिसतो आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एमओयूचा रेडीमेड फॉर्मॅट उपलब्ध आहे. त्या फॉर्मॅटमध्येच एमओयू करा आणि ते स्कॅन करून या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेससाठी तयार ठेवा. त्यानंतर आपलं 2F12B जे सर्टिफिकेट आहे ते पीडीएफ मध्ये स्कॅन करून रेडी ठेवा. त्याचबरोबर बॅच वाईज इनटेक किती तुम्ही भरणार आहात याची माहिती तयार ठेवा. जर यापूर्वी तुमचे कोर्सेस सुरू असतील बीओकचे तर पूर्वीच्या कोर्सेसची माहिती देखील एससी, एसटी, ओबीसी कॅटेगरीमध्ये किती आहे, मेल फिमेल किती आहे, टोटल किती, पास किती झाले, जॉबला किती लागले याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागत असते. तर तीही माहिती तुम्हाला तयार ठेवावी लागते. तर ही संपूर्ण माहिती तयार ठेवूनच ऑनलाईन ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टमला तुम्हाला जाता येऊ शकतं. त्यानंतर ही माहिती तयार करून घेतल्यानंतर की तुम्हाला काय करायला लागेल, स्वतःचा लॉग इन क्रिएट करायला लागतो, रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचा टाईप म्हणजे कुठल्या टाईपचं, युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, स्टेट तुम्हाला करायला लागतं, ऍफिलिएटेड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायला लागते आणि ऑटोमॅटिकली तुमच्या कॉलेजचं नाव त्या लिस्टमध्ये येतं. तुम्हाला ते टाईप करावं लागत नाही. तर आपण ऑलरेडी ती माहिती सगळी युजीसी कडे आहे आणि युजीसीने ती अपलोड केलेली आहे. कारण याच्यामध्ये 12B नसणारे काही कॉलेजेस त्यामध्ये या स्कीमचा फायदा घेत असल्याचं लक्षात आल्यामुळे की युजीसीने ती एक नवीन पद्धती त्याच्यामध्ये सुरू केलेली आहे की त्यामध्ये ऑलरेडी तुमच्या कॉलेजचं नाव त्याच्या लिस्टमध्ये येतं. फक्त आपल्याला प्रॉपर ऍफिलिएटेड युनिव्हर्सिटी आणि स्टेट सिलेक्ट करायला पाहिजे. ते सिलेक्ट केलं की आपलं नाव त्यामध्ये येणार आहे. जे आपण इथे कॉलेज सिलेक्ट केलं, त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट केलं, ऍफिलिएटेड युनिव्हर्सिटी आपली सिलेक्ट केली तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये आपली नावं येतात कॉलेजची आणि ते आपल्याला सिलेक्ट करायचे. ते सिलेक्ट केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या ईमेलला एक ईमेल येतो की ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनचे क्रेडेन्शियल्स येतात. ते क्रेडेन्शियल्स घेऊन पुढची ऍप्लिकेशनची प्रोसेस तुम्हाला करायची असते. पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय की ते क्रेडेन्शियल्स घेऊन म्हणजे लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तो ईमेल आयडी, रजिस्ट्रेशनचा आयडी आणि पासवर्ड घेऊन या पद्धतीने तो तुम्हाला पुन्हा त्याच वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे. हे लॉग इन केल्यानंतर की खूप सारी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची असते. अशा पद्धतीची एक स्क्रीन तुम्हाला दिसेल की या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल की इथे तुमचा कॉलेजचा प्रोफाईल भरायचा आहे. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर आणि प्रिन्सिपल्स डिटेल्स भरायचे आहेत. प्रोग्राम डिटेल्स इथे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोग्राम जे जे तुम्ही घेणार आहात
मग ते सर्टिफिकेट, डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा किंवा बिहोक, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये भरायचे असतात. स्टार्टअप असिस्टंट म्हणजे तुम्हाला ग्रँट हवी असेल तर त्याचा तपशील तुम्हाला अपलोड करायचा असतो आणि एक डिक्लेरेशन भरायचं आहे. तर याची काही डिटेल माहिती आता मी देणं अपेक्षित समजत नाही, परंतु या काही गोष्टी आहेत की ज्या ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी अत्यंत आवश्यक आहेत, त्या तुम्हाला तयार ठेवाव्या लागतील. की यामध्ये तुम्हाला प्रोफाईल या पद्धतीने भरायला लागेल, जे इन्स्टिट्यूशनचे हेडचे डिटेल्स असतात, कोऑर्डिनेटरचे डिटेल्स असतात. त्यानंतर तुम्हाला कोर्सचे डिटेल या लिस्टमधून या पद्धतीने भरायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कोणते प्रोग्राम घेणार आहात तिथे ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी येतात आणि अगदी सिंपल आहे. तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात येऊ शकेल, फार डिटेलमध्ये जाण्याची तिथे काही आवश्यकता पडणार नाही. एखादा कोर्स चुकून ऍड झाला, डिलीट करायची सोय आहे, एडिट करण्याची पण सोय आहे. जोपर्यंत तुम्ही फायनल सबमिटचं बटन क्लिक करत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही त्या ठिकाणी या एडिट बटनचा उपयोग करू शकता, डिलीट बटनचा उपयोग करू शकता. एकदा का तुम्ही फायनल सबमिट बटन क्लिक केलं की पुन्हा एडिट आणि डिलीट ऑप्शन त्या ठिकाणी डिसअपियर होतो आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा उपयोग त्या ठिकाणी करता येणार नाही. त्यानंतर या पद्धतीनं न्यू कोर्स आहे की एक्झिस्टिंग कोर्स आहे ते सिलेक्ट करून त्या पद्धतीनं तुम्हाला माहिती भरायची आहे. तो कधी सुरू झालेला आहे. जुना कोर्स असेल तर या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी भरायला लागते. ती भरल्याशिवाय पुढची प्रोसेस होत नाही. आणि जर जुना कोर्स नसेल तर ही माहिती भरण्याची काही आवश्यकता नसते. त्याचबरोबर ब्रीफ प्रपोजल जे आहे आणि एमओयू जो आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. चुकून समजा अपलोड काहीतरी चुकीचं झालं तर डिलीट एडिट करण्याची सुविधा इथं देखील देण्यात आलेली आहे. तीही आपण त्या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला ब्रीफ प्रपोजलची माहिती भरल्यानंतर की तुम्हाला इतर काही माहिती एडिट करायची असेल तर ती एडिट करता येऊ शकते. आणि शेवटी जो महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे फायनान्शियल असिस्टंट, स्टार्टअप असिस्टंट. त्यामध्ये तुम्हाला जे काही लॅब, इक्विपमेंट, टूल्स जे पाहिजे त्याचे डिटेल्स तयार करून, पीडीएफ फाईल तयार करून की तुम्हाला या सेक्शनमध्ये म्हणजे स्टार्टअप असिस्टंट या सेक्शनमध्ये अपलोड करायचे. त्यासाठी तुम्हाला इथे जायचं, स्टार्टअप असिस्टंटला क्लिक करायचंय. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला स्टार्टअप असिस्टंट हवाय किंवा नको आहे, रिक्वायर्ड, नॉट रिक्वायर्ड ऑप्शन सिलेक्ट करा. जर 12B नसेल तर नॉट रिक्वायर्ड करावं लागेल, 12B असेल तर रिक्वायर्ड करायला लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, तर याच्या पुढील माहिती जी आहे ती येस म्हटल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही युजीसीच्या डेव्हलपमेंट ग्रँट रिसीव्ह करण्यासाठी एलिजिबल आहात का. येस म्हणायचंय. येस म्हटल्यानंतर अशी एक विंडो तुम्हाला दिसेल आणि या विंडोमध्ये तुम्हाला इथे स्टार्टअप असिस्टंटची पीडीएफ फाईल जी आहे ती इथे अपलोड करायची. ती फाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुमची फाईल अपलोड झाल्याचा सिंबल त्या ठिकाणी दिसेल आणि ती एक ग्रीन टेक्स्ट मध्ये तुम्हाला ती फाईल त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि ती फाईल सबमिट झाल्यानंतर ती तुम्हाला त्या ठिकाणी इथे व्ह्यू करता येते. जर चुकून दुसरी फाईल डिलीट झालेली असेल तर डिलीट एडिट करण्याची सुविधा आहे, ती पण वापरू शकता, होऊ शकतं असं. तर ती पण सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे. आणि बरोबर असेल तर आता लास्ट भाग जो याच्यामधला ऍप्लिकेशनचा आहे तो म्हणजे डिक्लेरेशन. डिक्लेरेशन मध्ये प्राचार्यांचं नाव, कॉलेजचं नाव त्याच्यामध्ये येईल. इथे आय अग्री विथ अबाव असा ऑप्शन येईल, त्याला टिक करायचं आहे. तुम्ही प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला या पद्धतीने डिस्प्ले होईल. तो एकदा काळजीपूर्वक बघा, कारण एकदा भरलेली माहिती पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्त करणं फार अवघड आहे फायनल सबमिट केल्यानंतर. आणि त्यामुळे ही माहिती सबमिट करण्यापूर्वी काळजीपूर्वक पहा की आपण भरलेली माहिती बरोबर आहे का, स्किल लेवल बरोबर आहेत का, कोर्सचं टायटल बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, हे सर्व पहा. आणि ते केल्यानंतर फायनल सबमिट बटन क्लिक केलं की तुमचं प्रपोजल युजीसी कडे सबमिट होईल. सबमिट केल्यानंतर त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला डाउनलोड करता येते आणि ती डाउनलोड करून आपल्या रेकॉर्डसाठी तुम्ही मेंटेन करून ठेवू शकता. तर ही काही महत्वाची माहिती की मला आज आपल्याला देणं अत्यंत आवश्यक वाटलं. गाईडलाईन तर तुम्हाला सर्वांनाच अवेलेबल असतात, तुम्ही वाचू शकता, तुम्ही बघून अर्थ समजून घेऊ शकता. परंतु या काही ऍप्लिकेशनच्या संदर्भात ज्या काही बाबी आहेत की त्या तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेतल्या असतील. आणखी काही डाऊट्स या संदर्भात असतील तर जरूर आपण मला या सेशन नंतर किंवा नंतर केव्हाही मला फोन करून त्यामध्ये आपण विचारू शकता. मला या महाविद्यालयाने हा सगळा विषय मांडणी करण्यासाठी साहेबांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय कर्नाटक.